स्टार्ट. इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. अर्थात तुम्हाला जर एखादं यश पाहिजे असेल किंवा सक्सेस मिळवायचं असेल त्या गोलकडे तुमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. हे B.R. आंबेडकर म्हणतात. त्याच दृष्टिकोनातून आज आपण गप्पा मारणार आहोत पारस सोबत, जो की पारस, त्याच्या नावात पारस हे शब्द आहेत आणि तो पारसमणी म्हणून धाराशिवमध्ये चमकलेला आहे आणि भारतामध्ये 807 रँक घेऊन तो यशस्वी ठरलेला आहे. अशा पारस कंदले सोबत, अर्थात पारस महावीर कंदले, ज्यानं नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केलंय, त्याच्यासोबत आपण हितगुज आणि गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम आपण त्याचा परिचय जाणून घेऊया. पारस. माझं नाव पारस महावीर कंदले. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण इथे ग्रीनलँड हायस्कूल इथे झालं होतं आणि मोठा आवाज. 11वी 12वीत मी लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये होतो आणि आधीपासूनच म्हणजे कोविडच्या नंतरपासूनच मला कष्टाचं महत्त्व कळलेलं, म्हणून मी तेव्हापासूनच कामाला लागलेलो. विशेष तर माहीत होतं की मोठा भाऊ नीट करतोय तर आपल्याला हे तेच करायचं. म्हणून मी 6वी 7वीपासूनच ती गोष्ट डोक्यात ठेवूनच तयारी करत होतो. पण पहिल्यापासून तुला डॉक्टर व्हायची इच्छा होती? हा, ते भैयाला आधीच पाहिलेलं होतं, आम्ही लहान होतो असताना. तुझा मोठा भाऊ MBBS ला आहे, जो की फायनलला आहे. हो. तो कुठं आहे MBBS ला? दिल्लीपासून एक 20-25 किलोमीटरवर हापूर गाव आहे, तिथं सरस्वती इन्स्टिट्यूटला. यस. त्याचा एक आदर्श तू डोळ्यासमोर ठेवून तुझा ट्रॅक बनवत गेलास आणि पहिल्या प्रयत्नात तुला जवळपास नीट मध्ये एकूण किती मार्क्स मिळाले? 662 गुण घेतला. राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर इथला विद्यार्थी. सुरुवातीला ग्रीनलँड हायस्कूल मध्ये त्याचं शिक्षण घेतलं. 10वीला तुला किती मार्क्स होते? 97%. 97% होते. म्हणजे तुला 10वी मध्येही चांगलं घवघवीत यश संपादित केला होतास. पण 10वी नंतर तू 11वीला ऍडमिशन शाहूला स्क्रीनिंग मधून गेलास का टक्केवारीतून गेलास? स्क्रीनिंग टेस्ट. त्यानंतर तू 11वी 12वी तिथं प्रॅक्टिस केलास, अभ्यास केलास. मग तुझा 11वी 12वीचा अभ्यास कसा होता? एवढं माहित होतं की आता स्क्रीनिंग टेस्ट मधून लागलं म्हणजे सर्व झालं नाही, तिथं कष्ट करायचंच होतं आणि जे आतापर्यंत शिकलो त्याला अजून कन्सेप्ट ब्रॉड करायच्या, अजून चांगल्या समजून घ्यायच्या आणि मेहनत करत राहणं 2 वर्ष. तेवढी मेहनत भरपूर केलीस. तुझा आवडता विषय कोणता होता? माझा फिजिक्सच होता, पण शेवटी त्यात थोडेसे कमी आले मार्क्स. पण तोच आवडीचा विषय. पण तू कष्ट करत गेलास, मेहनत करत गेलास. साधारण तू सकाळी, तुझं सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेड्यूल जे आहे, कॉलेज असेल, ट्युशन्स असेल आणि स्वतःचा वैयक्तिक अभ्यास असेल, याचा त्रिवेणी मेळ कसा लावला तू? मी आधी सर्वात पहिलं पाहिलं की आपल्याला कॉलेजमध्ये किती वेळ जातो आणि त्यानुसार आपण किती एक्झॉस्ट होतो आणि थकवा कसा येतो. आणि या वेळेचं मॅनेजमेंट आधी पाहिलं की सकाळी 7ला कॉलेज चालू व्हायचं, ते 3 वाजेपर्यंत असायचं. म्हणजे सकाळी तू किती वाजता उठायचंस? आणि 4:30 ते 5च्या दरम्यान उठत होतो मी आणि रात्री 10:30 ते 11 पर्यंत झोपत होतो. एक 5-5.5-6 तासाची माझी झोप असायची. मग तुला 6 तास झोपमध्ये थकवा वाटायचा नाही? झोप वाटायचं नाही? पण मी ट्राय करत होतो की मेंदूला कमीत कमी झोप अडॅप्ट व्हावी, त्याचा प्रयत्न केला मी. पहिले 2-3 महिने माझे त्यातच गेले आणि त्यानंतर मेंदू अडॅप्ट झाल्यानंतर मी आणखीन चांगलं करू शकलो. म्हणजे 7 ते किती वाजेपर्यंत कॉलेज? 7 ते दुपारी 3 पर्यंत कॉलेज आणि मध्ये 2 ब्रेक असायचे. एक 2 ते 2:30चा एक ब्रेक असायचा आणि 10 ते 11चा ब्रेक असायचा. म्हणजे साधारणतः ते 2 तासाचा ब्रेक असायचा. मग 3 नंतर तू कॉलेजवरून यायचं 3:30, म्हणजे 4 वाजायचे. मग 4ला आलास की त्यानंतर काय तुझं शेड्यूल असायचं? आधी तर फ्रेश होणं आणि एक 4 आलं की 1 तास तर फ्रेश आणि शांत पाण्याचं जायचं, कारण आधीच 7-8 लेक्चर कॉलेजमध्ये झालेले असायचे. मग डायरेक्ट अभ्यासाला बसणं हे काय बरोबर नसायचं. मग 5ला बसलं की मी ट्राय करत होतो की गॅपमध्ये 1.5 तास 2 तास एकदा बसलं की एक सब्जेक्टला 2 ते 2.5 तास देणं, त्याच्यानंतर थोडा गॅप घेऊन परत दुसरा सब्जेक्ट घेणं, परत गॅप घेऊन लास्ट सब्जेक्ट घेणं, 3 सब्जेक्ट पैसे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे 2.5 तासाचा 2.5 ते 1.5 तास ते 2.5 तास अभ्यास करायचा. बायोला कमीच वेळ देत होतो मी, जास्त करून फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्री यालाच वेळ. तुझ्या वैयक्तिक स्वतःच्या नोट्स होत्या का? नाही, म्हणजे जे वर्गात दिलं होतं मी तेच सारखं वारंवार त्याचं रिपिटेशन करायचं. म्हणजे आणि एकाग्रता, तुझ्याकडे जे कॉन्सन्ट्रेशन आहे. समजा एखादं वास्ट पुस्तक आहे, खूप मोठं बुक आहे, बरेच विद्यार्थी असे नांगारून जातात किंवा गोंधळून जातात. एवढं मोठं पुस्तक, मग त्यासाठी तू काय टेक्निक्स वापरली? एवढं मोठं पुस्तक मी कसं हँडल करणार?
असं मोठं काहीच नसतं, म्हणजे आपण आपल्या माइंडसेटवर आहे की मोठं आहे लहान आहे. हा. आधी तर वर्गात तुम्ही सर्व समजून घेणार आणि मग त्या मोठ्या वस्तू, पहिली पायरी लहान घ्या मग मोठी पायरी घ्या, असं म्हणजे हा, म्हणजे टप्प्याटप्प्याने अभ्यास करणं. टप्प्याटप्प्याने अभ्यास करणं ते महत्त्वाचं. म्हणजे तुला असं वाटतंय का 10वी पर्यंतच्या बेसिक मध्येचा फायदा 12वी नीटला होतो? काय आहे नेमकं 10वी पर्यंतचा अभ्यास आणि 12वी नीटचा संबंध तुला काय वाटतं? तसं तर मी म्हणा संबंध नाहीच आहे, कारण नीट खूप मोठं एक खूपच मोठं महासागर. महासागर आहे आणि त्याच्यासमोर 4 थेंब 10वी आहे. म्हणजे 10वीचा आणि नीटचा काही आता संबंध संबंधच नाही. कुठंच नाही, कुठंच लवलेशही नाही. नाही. म्हणजे कुठंच नाही. एखादा विद्यार्थी 10वी पर्यंत जर सिंपल असेल आणि तो 11वी 12वीला गेला तर त्यानं सुद्धा त्या महासागरात उडी मारून पोहायला शिकू शकतो, प्रॅक्टिसनं परफेक्ट होऊ शकतो, होऊ शकतो. अभ्यास करून कष्ट करून जिद्दीनं पुढे जाऊ शकतो. होऊ शकतो, हे नक्कीच. तू एक मूलमंत्र दिलाय. हो. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की फाउंडेशन लावायचं, 10वी पर्यंत बेस कॉन्क्रीट तयार करायचं आणि नंतर पुन्हा मग त्याच्यावर खेळायचं आणि जिंकायचं. असं करू होऊ शकतं चांगलं. माझ्या केसमध्ये तर तसंच झालेलं हा, मग काय केलं तू? सुरुवातीला कॉन्क्रीट तुझं तयार होतं मजबूत. हा, माझ्यात ते होतं आणि पुढे जाऊन त्यावरच मी काम केलं की मी आधी काय शिकलोय, आता काय शिकतोय, याच्यात काही कडी जुळती का माझी. हा, तर ते पाहिलं, पण डिफरन्स असतो 9वी 10वी वेगळं, 11वी 12वी फार डिफरन्स असतो. थोडा वास्ट सिलेबस हो, असतो. खूप. छोटा सिलेबस आणि वास्ट सिलेबस मध्ये याच्यामध्ये फरक आहे. हो पण तू काय म्हणतोस की सुई अध्ययनावर जरा फोकस केलं हो पाहिजे. हो सेल्फ स्टडी जास्तीत जास्त खूप महत्वाची. हा, आणि मग नीट मध्ये साधारणतः जे प्रश्न असतात त्या प्रश्नाचं स्वरूप आणि समजून घेण्याची पद्धत याबाबत तुझं मत काय आहे की प्रश्न कसे समजून घेतले पाहिजे? सर्वात पहिलं तर प्रश्नांची सोप्यापासून चालू करणं सर्वात महत्वाचं आहे. आधी सोपे प्रश्न पहा, ते जमले की मग टफ कडे जावा. तुम्ही सोप्यात काय लॉजिक्स वापरले, काय कन्सेप्ट वापरले, फिजिक्स पूर्ण कन्सेप्च्युअल विषय आहे. त्यात असं काय पाठांतर नाहीये किंवा मेमरी ओरिएंटेड असं काहीच नाही. तुमच्या समजण्यावर लॉजिकल रिझनिंग ह्या सगळ्या गोष्टी तुझं महत्त्वाच्या आहेत. तुमचं मॅथमॅटिकल नॉलेज, तुमचं रिझनिंग, लॉजिक सगळ्या गोष्टी तिथं लागतात आपल्याला. म्हणजे बेसिक टू टफ लेवल सर्व तिथं कव्हर करणं गरजेचं आहे. त्यात तुम्ही सोप्यापासून चालू करणं, कन्सेप्ट वारंवार चिंतन मनन करणं आणि त्याच अप्लाय करणं गणितांमध्ये किंवा प्रश्नांमध्ये, त्यानं तुम्ही सोपं करू शकता सर्व प्रश्न. येस. मग आता तुला नीट मध्ये 662 बरोबर, तू 662 मार्क्स घेतलास. आता तुला नीट नंतर तू आता एम्स मध्ये तुझा नंबर लागणार हे निश्चित आहे, जवळपास निश्चित झालेलं आहे. देशभरातील 19 कॉलेजपैकी तुझा कुठल्या ना कुठल्या एम्सचा नंबर लागणार. त्याच्या टॉप 5 मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. दिल्ली सारखं एम्स सुद्धा तुला एखाद्या वेळेस किंवा भोपाळ किंवा राजस्थान मधलं जोधपूर मिळू शकतं. म्हणजे असे जे एम्स आहेत ते तुझं टार्गेट आहे. परंतु तू एम्स मध्ये लागल्यानंतर पुन्हा तू डॉक्टर तर होणार आहेस MBBS. त्याच्यानंतर तुझं काय अँबिशन्स काय आहे? सध्या तरी माझं पॅरेंट्स तरी म्हणणं आहे की मी UPSC कडे जावं हा. आणि त्याच्यासाठी प्रयत्न IAS ची करावे. तयारी करावी. हम्म. जर ते सक्सेस झालं तर चांगलंच, किंवा ते जर नाही झालं तर मग PG कडे जायचा प्रयत्न करेन. PG करणार, MD करणार, MBBS MD होणार हम्म. आणि नंतर IAS किंवा म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये तू तुझं करिअर करण्याची जी चान्सेस आहेत. आणि खूप छान. तुझे आई वडील तुला खूप मोठं सहकार्य करत होते. आई वडिलाबद्दल तुला काय वाटतंय? आई वडिलांबद्दल म्हणजे त्यांचं कष्टच माझ्यासाठी मोटिवेशन होतं की ते माझ्यासाठी रोज अपडाऊन करतात. तर माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्यासाठी केलंच पाहिजे. ही माझं सर्वात मोठं मोटिवेशन होतं 2 वर्षात. म्हणजे आई वडिलांनी तुझ्यासाठी जे कष्ट केलं त्या कष्टाचं कुठेतरी आज चीज झालेलं आहे, फळ आलेलं आहे. आणि आई वडिलांना डोळ्यासमोर ठेवून तू अभ्यास करत होतास. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझं पोरगं काहीतरी चांगलं बनावं. पण तसं तुझ्या आई वडिलाला वाटत होतं की तुझं आमचं पोरगं डॉक्टर व्हावं किंवा नीट परीक्षेमध्ये यशस्वी व्हावं. त्या दृष्टीनं तू अभ्यास केलास आणि आज तू यशस्वी झालास. त्याबद्दल तुझ्या आई वडिलांनाही सलाम, तुलाही सलाम. तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट सक्सेसफुल फ्युचर. थँक्यू. आपण पाहत होतात पारस महावीर कंदले या विद्यार्थ्यासोबत ह्या गप्पा होत्या. खूप खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. धन्यवाद.